नमस्कार मंडळी, कांचन होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आपली आजची रेसिपी गुजरातची फेमस अशी रेसिपी आहे। सुरळीच्या वड्या म्हणतात त्याला आपल्याकडे, तर गुजरातकडे काय म्हणतात हे मला कमेंट मध्ये सांगा। इथं मी 1 कप बेसन घेतलेला आहे, बारीक आहे बेसन। त्याच्यातच 1 कप दही घालून घ्यायचं, अद्रक मिरची लसूणचा ठेचा घालून घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, हळद घालायची आणि छानपैकी फेटून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला 2 कप पाणी घालून छानपैकी मिश्रण फेटून घ्यायचं आहे। कढईत टाकताना आपल्याला मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि आता कढईत आपल्याला सारखं त्याला ढवळत राहायचं आहे 10 मिनिटं। 10 मिनिटांनंतर आपल्या बेसनची अशी सिल्क आणि स्मूथ कन्सिस्टन्सी होते, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर हे पीठ रेडी आहे हे कळत नसेल तर एका प्लेटवर हे थोडंसं पसरवून घ्यायचं आणि असा रोल करून बघायचा। रोल होत असेल तर आपलं पीठ तयार आहे। हे आता तेल लावलेल्या ताटावर आपल्याला पातळ अशा लेयर त्याच्या पसरवून घ्यायचे आहेत आणि 5 ते 7 मिनिटांनंतर सेट झाल्यानंतर त्याला चाकूने अशा कट करून घ्यायच्या आहेत वड्या आणि त्याच्यावर आपल्याला ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला असंच खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता, पण मी या वड्यावर थोडासा तडका टाकून घेणार आहे। त्याच्यासाठी इथं मी तडका पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यात खूप जास्त अशा मोहऱ्या घालून घ्यायच्या आहेत आणि तीळ घालून घ्यायचे आहेत आणि हे तडका आपल्याला त्या वड्यांवर टाकून घ्यायचा आहे। आपली